विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांची गाडी थेट संविधानाचा रंग, शहरी नक्षलवादापासून बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है इथपर्यंत घसरली। अर्थात यात नेरेटिव्हचा भाग जास्त असल्याने मतदारांच्या गोंधळात भर पडली नसेल तरच नवल। एका बाजूला हा सर्व प्रचार की धुरळा उडत असतानाच देशातील महागाईचे सरकारी आकडे जाहीर होत आहेत। यंदा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे। या लढतीत राज्य स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरावरील सर्वच नेते आपापली शस्त्र परजून प्रचाराच्या रिंगणात उतरलेले दिसले। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता। तर दुसऱ्या बाजूला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, डी.के. शिवकुमार, रेवंत रेड्डी आदी नेते होते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी नेत्यांनीही दिवस रात्र प्रचार सभांचा अक्षरशः रतीप घातला। यापैकी सर्वच नेत्यांनी जाहीर सभांमधून एकमेकांची उनीधुनी काढली। पण महागाई हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचा विषय असूनही एकाही नेत्याला आपल्या प्रचार सभेत हा मुद्दा प्रभावीपणे उचलून धरता आला नाही। एक वेळ सत्ताधारी पक्षाने महागाईच्या मुद्द्याला बगल देणे स्वाभाविकच आहे, पण विरोधकांपैकी काही नेत्यांना महागाईचा चकार शब्दही उच्चारावासा वाटला नाही, हे देखील विशेष। नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। 2 दिवसापूर्वी देशातल्या किरकोळ महागाईचे आकडे जाहीर झाले। महागाई मागील 14 महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन पोहोचले। दिवाळीत उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थ, विशेष करून भाज्या, डाळी आणि खाद्यतेलाला प्रचंड मागणी असते। रशिया, युक्रेन, इराण, इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर अन्न पुरवठ्याची साखळी विकसित झालेली असताना कुठे अतिवृष्टी तर कुठे अवकाळीचा फटका शेतीला बसलेला असताना देशांतर्गत बाजारपेठेत अन्नधान्याचे दर वाढणे स्वाभाविक होते। परंतु श्रावण महिन्यापासून वाढलेली महागाई आवरण्यात प्रचार सभांमध्ये गुंतलेल्या सरकारला अद्यापही यश आलेले नाही। दिवाळीच्या सणात बाजारपेठेतून मध्यमवर्गीय ग्राहक अभावाने दिसून आला। वस्तूंच्या अव्वाच्या सव्वा किमती पाहून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर उत्साहापेक्षा त्रासिक भावच अधिक उठून दिसले। बऱ्याच ग्राहकांनी यंदाच्या दिवाळीत हातचे राखून, अर्थात केवळ गरजेपुरतीच खरेदी केल्याने यंदा धंदा मंदा झाल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतील विक्रेत्यांमधून आजही उमटत आहे। इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह तयार खाद्यपदार्थांच्या विक्रीतही यावेळी घसरण नोंदवण्यात आली। मध्यमवर्गीय ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू समजला जातो। त्याच्याच हातात पैसा नसेल तर तो 4 चाकी, दुचाकी, सोने चांदी खरेदी कशी करणार? यावेळी वाहन नोंदणी वा दागिने खरेदीचे कुठलेही विक्रमी आकडे नोंदवण्यात आले नाहीत। यावरून आपल्याला महागाई, बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकाची स्थिती कळून येते। भाजीपाला आणि डाळी महागल्या की गृहिणींचा मोर्चा कडधान्यांकडे वळतो, परंतु कडधान्यांचे दरही प्रति किलो 130 ते 200 रुपयांवर जाऊन पोहोचलेत। या महागाईमध्ये येत्या काळात कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे निवडणुकीनंतर सत्ता कुणाची येवो, महागाईवर उतारा शोधून सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची तसदी कोण घेणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे। कारण बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नारेबाजीने सर्वसामान्यांचे पोट भरणार नाही। महागाई कमी झाली तर भाकरी खायला मिळेल, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे।